नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही कोणत्याही वर्गात प्रवेश घेणार असताल तर त्या अगोदर तुम्हाला हा भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस प्रवेश घेतो त्यावेळेला त्या वर्गाबद्दलची माहिती आपल्याला असते, मात्र त्या माहितीच्या अगोदर सुद्धा आपल्याकडे कुठल्या तरी गोष्टी असाव्यात आणि त्याही चांगल्या गोष्टी असाव्यात, विचाराच्या माध्यमातून असाव्यात आणि स्वतःच्या पातळीवर अनुकरणीय अशा स्वरूपाच्या असाव्यात. त्यापैकीच शिस्त हा एक घटक आहे. अशा सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा. सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा. सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर केले की मला अशाच नवनवीन गोष्टी सांगण्यासाठीची प्रेरणा मिळते आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जर वेगवेगळ्या पद्धतीचं फीडबॅक दिलं तर पुढील व्हिडिओसाठी त्या सर्व गोष्टी उपयोगात येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस प्रवेश घेतो त्यावेळेस आपला जो काही वर्ग आहे त्या वर्गाच्या अगोदर आपली स्वतःची मानसिकता तयार करणे गरजेचे असते. ती मानसिकता कोणती आहे? कारण की पूर्वी ज्या ज्या काही आपल्याकडून चुका झालेल्या असतात त्या दुरुस्त करण्याची संधी असते आणि त्या दुरुस्त करण्यासाठी काय करावं लागतं तर थोडीशी शिस्त आपल्या अंगी असणं गरजेचं असतं. नवीन वर्ग असतो, त्या वर्गामध्ये आपण प्रवेश घेत असतो. त्या वर्गामध्ये प्रवेश घेत असताना त्या वर्गाबद्दलची माहिती जशी आपल्याला असते, आपल्याला नवनवीन पुस्तकं वाचण्यासाठी मिळतात, नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी मिळतात, मात्र त्याच्याबरोबरच आपली जी काही शिस्त आहे ती शिस्त सुद्धा आपण स्वतःच्या अंगी बाळगणं गरजेचं आहे. आता ही सक्ती नाही हे लक्षात घ्या, कारण की तोच भाग या ठिकाणी आपण वर्णन केलेला आहे, तेही चांगल्या कोटेशनच्या माध्यमातून. म्हणजे ही सक्ती नाही, मात्र आपण कुठल्याही वर्गात प्रवेश घेत असताना ती जर आपण सुरुवातीपासून अंगीकारली तर आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीची समजून येते. वर्ग कोणताही असो, कोणत्याही वर्गात तुम्ही प्रवेश घेऊ इच्छित असताल तरीही तुमच्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते. प्रवेशाच्या पहिल्या दिवसापासून आपल्याकडं शिस्त बाळगायची आहे किंवा आपण ती जोपासायची आहे हा विचार आपल्या मनामध्ये ठेवायचा. पुस्तके वाचण्याचा असेल, इतर कुठल्या बाबीचा असेल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती कलेक्ट करण्याचं असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे छंद असतील, काही असो, ते काम शिस्तीनं होत जावं हा त्यामागचा उद्देश आहे. इवन तुम्ही ज्यावेळेस घरचे कुठले तरी काम करत असताल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ती शिस्त बाळगणं आवश्यक आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ज्यावेळेस अशी शिस्त बाळगतो त्यावेळेला तिला आपण सक्ती समजायची नाही. ती जर सक्ती आपण समजली किंवा आपल्याला घरच्यांनी काम सांगितलं आणि आपण ते जर शिस्तीत केलं नाही तरीही ती बेशिस्त होती आणि मग आपल्याला त्या सर्व गोष्टीचे दुष्परिणाम नंतरच्या कालखंडामध्ये भोगावे लागतात. ते जर नको असतील तर वर्गाच्या म्हणजेच कुठल्याही वर्गाच्या प्रवेशाच्या पहिल्या दिवसापासून शिस्तीबाबतचा एक नियम स्वतःसाठी तयार करून घ्यायचा. तो आपणच तयार करायचा, आपणच फॉलो करायचा, त्याची अंमलबजावणी करायची आणि मग पुढे पुढे जायचं. प्रत्येक वर्गामध्ये नवनवीन गोष्टी त्यामुळे आपोआपच आपल्याला शिकण्यासाठी मिळतात. म्हणूनच आजचा जो काही तुमच्यासाठीचा संदेश होता तो प्रवेश प्रक्रियेच्या या सुरुवातीच्या दिवसासाठी आहे हे लक्षात असू द्या. म्हणजेच आपल्या प्रवेशापासूनची आपली शिस्त बाळगणे आणि आपल्या प्रत्येक वर्गामधील मार्गक्रमणामध्ये नवनवीन सुधारणा करत जाणे हा आजच्या या व्हिडिओचा मुख्य संदेश. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या सर्व गोष्टी आपण करत असतो. त्यासाठीच या चॅनलला जाता जाता हे जे तुमचं लाईकचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करून दिले की मला त्यामधून प्रेरणा मिळते. धन्यवाद.